कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. सीत मास्टर्स, ध्यानाकडे वळूया. खूप एक गहिऱ्या ध्यानात आपण सगळे जाणार आहोत. एकदम शांत व्हा मास्टर्स. एक श्वास दीर्घपणे खोलवर आपल्या अनाहत चक्रापर्यंत, हृदय चक्रापर्यंत घ्या. संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदय चक्रापर्यंत. ही ऊर्जा प्रेमाची आहे, श्रद्धेची आहे, विश्वासाची आहे. मास्टर्स, असे आरोप आपल्याही आयुष्यात अनेकांनी केले असतील, नसतील, काही आठवत असतील, तर आज या क्षणी त्यांना क्षमा करून टाकावे. स्त्रीचं आयुष्य हे एका नदीसारखं असतं. कुठे कुठे त्या नदीला अपवित्र करण्याचा प्रयत्न झालाही असतो, वा पुरुषाचाही असो. त्याच्याही आयुष्यात असे प्रसंग आले असतील. पण ती नदी आहे, ती वळसा घालून दगड येतात, पाषाण येतात, ती वळसा घालते आणि पुढे जाते. ती तिथे थांबत नाही. आठवा मास्टर्स तो प्रसंग जो आपल्या आयुष्यात घडलेला आहे. कारण आपल्याला हे सगळं काढून टाकायचं आहे, कुठेच मनात ठेवायचं नाही. तो आरोप, तो प्रसंग, हे एक कॉमन वाक्य आहे. माहिती आहे तू कशी होती आणि तू काय केलंस. आपल्याला भूतकाळातील ती वेदना, ती सल, ते दुःख, त्या व्यक्ती, त्या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर आणायचे. त्या व्यक्तीला घेऊन आपल्या गुरूंच्या सोबत एका सुंदर बगीच्यात जायचे. ज्या बगीच्यात चारी बाजूनी मंद फुलांचा सुगंध आहे. आता ती व्यक्ती आणि आपण दोघंच आहोत आणि आपले गुरु.
ते वाक्य, ते शब्द जे ती व्यक्ती बोलली आहे, ते आठवा मास्टर्स. आठवा ते वाक्य, तुम्हाला झालेल्या वेदना आठवा. तुम्हाला झालेला त्रास आठवा. क्लेश आठवा. ती परिस्थिती आठवा. या सगळ्या गोष्टी आठवा. एक दीर्घ श्वास सोडून द्या. मास्टर्स, काहीतरी कर्म होतं की जे आपण भोगून दिलं. मागच्या जन्मीचं कर्म. आता आपल्याला मोठ्या मनानं त्या व्यक्तीला माफ करायचंय. पुन्हा हा प्रसंग आपल्या आयुष्यात येईल किंवा येणार नाही, हे आपल्या फायद्याचं आहे. कारण आपल्याला पुढच्या जन्मी असं कुठलंही बंधन नकोय आणि पुढचा जन्मही नकोय. या जन्मातलं 1% जरी आपण घेऊन आलो तरी पुन्हा तीच भेट, पुन्हा तोच राग, पुन्हा तेच द्वेष आणि मत्सर, ईर्ष्या. नको नको, अजिबात नको.
से जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले। मास्टर्स, त्या व्यक्तीला क्षमा करून टाका. पूर्ण हृदयापासून क्षमा. पुन्हा ही वेळ, हा दिवस कधी येईल कोणाच्या आयुष्यात काहीच सांगता येत नाही. जी आपल्या हृदयात खोल सल आहे ती हळूच काढून टाका. माफ करा. पूर्णपणे माफ करा. संकल्प करू मास्टर्स, मी तुम्हाला क्षमा केली आहे आणि मी मलाही क्षमा केली आहे. आणि या सोल कॉन्ट्रॅक्टमधून आपण पूर्णपणे मुक्त झालो आहोत. तुम्हाला वाटलं तर त्या व्यक्तीला मिठी मारा. तुम्हाला वाटलं तसं करा. लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले। हमको मिली है आज घड़ियां नसीब से, हमको मिली है आज घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले। मास्टर्स, आपलं मन आता झऱ्यासारखं झालंय.
खळखळणाऱ्या नदीसारखं झालंय, स्वच्छ सुंदर, जे वाहतंय. समुद्राच्या दिशेनं म्हणजेच परमेश्वराच्या प्राप्तीकरता आपण निघालेलो आहोत. कितीही अडथळे आले तरी त्यांना वळसा घालून निघायचंय. एकदम शांत मास्टर्स, एकदम शांत, पूर्ण शांत होऊन जा. एकदम शांत. और मेरे दोस्तों, और गहरा उतरो. चलते चलो मेरे दोस्तों, धीरे धीरे, होले होले, प्यार से, आनंद से, मस्ती से, झूमते हुए चलते चलो. और शांत और सहज, एकदम शांत, अजून शांत मास्टर्स, अजून शांत. एकदम शांत. सगळं शरीर या क्षणी शांत झालंय. आर्ट ऑफ लिविंग का सॉन्ग है और कुछ बोलने की जरूरत नहीं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. हे हे, हो हो. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. हे हे, हो हो. ला 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 ला. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम ही से नाम प्यार का. के मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. किसी की
दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार। जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है। मुझे ऐसे लगता है ये गाना लिखने वाले लोग भी बड़े स्पिरिचुअल होंगे, बड़े ज्ञानी होंगे। जैसे जीवन के अनुभव के बाद ये समझ में आने लगता है कि इस बाहर की दुनिया में ज्यादा कुछ रखा ही नहीं। इस व्यक्ति वस्तु परिस्थिति में कुछ भी पालो, व्यक्ति इकट्ठा कर लो, वस्तुएं इकट्ठा कर लो, परिस्थितियां जैसे चाहिए वैसे निर्माण कर लो, लेकिन ज्यादा कुछ रस है नहीं। और वही जब उस कृपा के साथ का, गुरु के साथ का कनेक्शन बन जाए तो जीवन इतना सुंदर है, जितना रसमय है। मुझे ऐसा लगता है उसी बड़ी सुंदर भावना को इस गाने में इतना ब्यूटीफुली संजोया हुआ है। ये जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप। ये जीवन है, इस जीवन का ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, बहुत सी खुशियाँ, थोड़े गम हैं, बहुत सी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है। उसे अपना लो जो भी जीवन की रीत है, ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, बहुत सी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। धन से न दुनिया से, घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सांसों की डोर बंधी है गुरु तेरे प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है,
ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, बहुत सी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। स्ट्रेस आपल्या हृदयातलं आभाळ आता मोकळं झालंय. जे काही होतं ते निघून गेलंय. हेवे दावे राग द्वेष मत्सर, ती घुसमट, ते शब्द, ते सगळं सगळं गेलंय. आपण आता सगळे स्वच्छ झालो आहोत. हृदयातून पुन्हा एकदा बहरण्यासाठी, फुलण्यासाठी. अजून शांत व्हा मास्टर्स, अजून शांत. और गहरे चलते चलो मेरे दोस्तों. सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रूप लावियले द्वारी. इवले से रूप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला.
मास्टर्स, चेतने तिकडे यावं. आपले दोन्ही सुंदर हात आपल्या बोलक्या गोड डोळ्यांपुढे. 5 4 3 2 1 0. हसत हसत डोळे उघडून या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतं आहे. या विश्वात ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सुखी आहेत, आनंदित आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पृथ्वी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत, सुरक्षित आहेत. आम्ही, आमचे परिवार सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज खूप जणांना मोकळं वाटलं असेल. आपण दीपालीताई आपली हा व्हिडिओ देईल तेव्हा हा व्हिडिओ जरूर शेअर करा अशा लोकांना की ज्यांना याची खूप गरज आहे. कारण या भावना जेव्हा तुमच्या मनात तुम्ही ठेवता त्याचा परिणाम मानसिक रुग्ण वाढण्याकडे होतो. या भावना निघणं अतिशय आवश्यक आहे. जरूर शेअर करा मास्टर. जे आपण देतो ना त्याच्या पृथ्वी म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे की 10 पट आपल्याला मिळतं. मग तुम्ही काही द्या त्याचं 10 पट तुम्हाला मिळतं. तर हा अनुभव घेऊन बघा. याच्यावर नक्की तुम्ही तुमचे जर कमेंट असतील तर नक्की द्या आणि जरूर शेअर करा. तुम्हाला अनेकांना बोलायचं आहे, ठाऊक आहे. जी मंडळी बोलतच नाही त्यांनी आधी आज स्वतः हँड प्रेस करावं आणि बोलावं. वाट बघते. एक 5-10 मिनटं थांबते. हँड रेस करून ठेवावं मास्टर्स. बोलते. मी माझा ऑडिओ फक्त बंद करते. इकडे ट्रेन्सचे आवाज येतात म्हणून. आपलं ध्यान खूप छान झालं. आज ट्रान्स मध्ये न जाता मी संपूर्ण जागृत अवस्थेत होते आणि ऐकत होते. खूप एन्जॉय. मला एकच प्रश्न आहे जो तुम्हाला विचारायचा की आपण सगळ्यांशी खूप चांगलं वागतो तरी सुद्धा काही लोक आपल्या विरोधात किंवा आपल्याला त्रास देतात. तर असं का होतं? तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल असं मला नक्की माहिती आहे. याचं उत्तर एकच आहे की कर्मसिद्धांत. आपल्याला खूप वाटतं की आपल्याशी यांनी चांगलं वागावं. आपण तर किती 100% आपले देतोय पण आपल्याला ते प्रेम ते नाही मिळत त्यांच्याकडून. एकच उत्तर असतं की मागच्या जन्मी आपण त्यांचं देणं लागतो आणि म्हणून ती लोक बरोबर या जन्मी आपल्याला अशी आपल्या घरात म्हणा सगळ्यात जास्त ती जवळची येतात की फॅमिली मेंबर्स म्हणूनच आपल्याला आपल्या जवळ असतात. बाहेरची लोक आपल्याला त्रास नाही देऊ शकत पण सगळ्यात जास्त त्रास आपल्या घरातल्या व्यक्तींकडूनच होतो. आणि हे अनुभव सगळ्यांचे आहेत. बरोबर ना? फक्त अंगठे दाखवा. त्याच्यावर एक तोडगा सांगते की रोज माफी मागणं आणि माफ करणं. कारण आपण त्यांचे देणेकरी आहोत ना. तर त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात आधी सकाळी पण क्षमा मागायची, रात्री क्षमा मागायची. जेवढं तुम्ही त्यांना क्षमा मागाल मनातून आपोआप तुम्हाला जाणवेल की ही व्यक्ती समोरची आता चांगली वागते माझ्याशी. आणि एक शब्द पण आहे तो मी तुम्हाला कोड शब्द वर्ड तुमच्यापर्यंत पाठवते. ते माझे वेलविशर आहेत, ते माझे वेलविशर आहेत असं म्हणा. मग काय होतं की तुम्ही जेव्हा असं म्हणायला लागता हृदयातून की हे तर माझे वेलविशर आहेत, ते माझ्याशी खूपच चांगले वागतात. तर तो न वागणारा व्यक्ती, तो न वागणारा नवरा, तो न वागणारी ती सासू, मुलं सगळ्यात जवळची ही आहेत की जे हर्ट करतात. आहे ना? होतं की नाही? फक्त अंगठे दाखवा. होतं होतं सगळं होतं. तर मला सुद्धा आज पूर्ण वेळ असं म्हणजे माझ्या डोळ्यातून धारा वाहत होत्या की हे असं आपल्या बाबतीत का घडतं. सगळ्यांच्याच बाबतीत हे घडतं. फक्त तुम्ही त्यांना वेगळ्या दृष्टीतून बघा. मी मागच्या जन्मी तुला त्रास दिला बाबा, या जन्मी मी आता सोसते पण हे माझे दिवस आता संपलेत. आता मला सारखं सोसत बिसत नाही बसायचं. तर त्याला वेलविशर म्हणा तुम्ही. असं
आणि खूप प्रेम पाठवा हृदयातून. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. करत नसाल तरी पाठवा. हे फार कठीण असतं की तो तर शिव्या घालतोय, मग मी कसं करू? हो, कठीण तर आहेच. ते तर कठीण वाटतं. बाकी सोपं वाटतं, तेवढं कठीण वाटतंय. पण करून बघा सगळे. हे नक्की नक्की. काय म्हणायचं, सगळे अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगते या गोष्टी, त्याच्यामुळे 100% त्या लागू होतील हा पण विश्वास देते. नक्की नक्की. हो हो. आणि अहिल्याची वेलविशर गोष्ट विसरू फक्त नका. बोला ताई बोला. वेलविशर हा शब्द विसरू नका. वेल विशर. हा, बर. पाणी पिताना सुद्धा म्हणा की तू माझा वेलविशर आहे, तू माझ्यावर खूप प्रेम करतोय. त्याच भावना त्याच्या मनातही निर्माण होतील, कारण पाणी शेवटी काम करतंय ना, त्याच्या हृदय म्हणजे त्याच्या शरीरातलं आणि आपल्या शरीरातलं पाणी काम करतंय, तेच बदलतं मग. ओके बोला ओके. स्वातीताई, नमस्कार. आज खूप तुम्ही छान इतक्यात खूप आनंदी असता, मला खूप छान वाटतं हं, स्वातीताई. बोला. ऐका त्यांनी ना आता जो प्रश्न विचारला ना तो मला पण विचारायचा होता. पण मला आणि माझ्या ज्याच्यात दोन चांगल्या चांगल्या गोष्टी आत्ताच आत्ताच घडून गेल्या की माझ्या नातीला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाली. आणि दुसरं म्हणजे अं, हा हा प्रियलला गंधर्व परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाली. प्रियल. आणि आज प्रियलचा वाढदिवस आहे. तर मी प्रियल खूप आली लांब आहेस आहे का आणि इथे? आली आहेस नाही का? आली. प्रियल शाळेत नाही आहे. आली. ऋताताई प्रियल शाळेत आहे. प्रियलला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. अनुपमा, गातेस ना 2 ओळी? आई गेल्यात तर अनुपमा. असे छान 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 गोष्टी दोन तीन माझ्या लाईफ मध्ये आत्ताच्या आत्ता घडल्या आणि त्या मला आनंद करून गेल्या. खूप छान, खूप सॉरी मी छान. मध्ये बोलतेय. सरिताताई तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, या सगळ्यांना सांगते. ह्या प्रश्न जेव्हा सुरुवातीला तुम्ही ध्यान करता ना, तेव्हा बरेच वेळा आपल्या मनात येतो. पण जसं ध्यानात तुम्ही गुंतत जाल ना, तेव्हा हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल की नाही जे जे आपण माफ करत जातो ना, त्याच्याने आपणच क्लीन क्लीन होत जातो आणि बाकी सगळे म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ओके ओके वाटत जातात. त्यामुळे मी हे करत राहा म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल काही दिवसातच. असं मी सांगेल उलट. तर सेम प्रश्नाचं उत्तर प्रश्न दोन हाताला वर्षापूर्वी मिळत आम्हाला गेले. ऑक्टोबरमध्ये 2 वर्षापूर्वी आमच्या डोक्यात होता. आता आम्ही 2 वर्ष आहोत तर आम्ही त्या लेवलला आहोत की आम्हाला हा प्रश्न पडतच नाही की हा हे आहे ठीक आहे. इट्स ओके. काही एक अनुभव शेअर करायचा होता ह्या माफीवरून, की खरंच म्हणजे एक अनुभव येऊन गेला असाच. काहीतरी कोणीतरी खूप हृदयाला लागेल असं बोललं आणि मग सुरुवातीला खूप त्रास झाला आणि नंतर मग मी माफ केलं. म्हणजे असंच कुठे कुठे आपण ऐकतो वाचतो त्याप्रमाणे मी हे केलं आणि आज तीच व्यक्ती माझ्याबरोबर खूप छान वागते. त्यामुळे तुम्ही आज जे काही सांगितलं ते अगदी खरं आहे. माफ केलं की आपल्याला तेवढंच प्रेम मिळतं आणि हे अगदी खरं आहे. जातं ताई बोला. हा नमस्कार ताई. आज सकाळीच मी रेडिओवर एक गोष्ट ऐकली, ती सांगते कर्माच्या सिद्धांताशी निगडीत आहे ती. अगदी शॉर्ट मध्ये सांगते. एक शेतकरी असतो, त्याच्याकडे फारसं काही तो श्रीमंत नसतो आणि गरीबही नसतो, असं व्यवस्थित चाललेलं असतं. तर त्याच्या बैल एक दिवस निघून जातो, तर त्याला वाईट वाटतं. तर शेजारी त्याला बोलतात, वाईट झालं तुझ्या म्हणजे बैल निघून गेला, तुला मदत होती शेती करायला वगैरे. तर तो म्हणतो जे घडतं ते काहीतरी त्याला कारण असतं. नंतर परत त्याच्या आयुष्यात आणखी एक घटना घडते. त्याचा मुलगा पडतो आणि त्याचा पाय मोडतो. तर पाय मोडल्या तर शेजारी परत येतात, तर तो त्यांना परत म्हणतो की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. नंतर त्या राज्यावर हल्ला करतात, शेजारचं राज्य. तर तेव्हा त्या राज्याने अशी दवंडी पिटवली की सगळ्या युवकांनी सैन्यामध्ये दाखल व्हावं. तर सगळे राजाचे शिपाई सगळ्यांच्या घरी जाऊन तरुण मुलांना घेऊन जातात. आणि ह्याचा मुलगा लंगडा असतो म्हणून ह्याला घेऊन जात नाही. तर तेव्हा शेजारी येऊन म्हणतात की चांगलं झालं एका अर्थी तुझा मुलगा लंगडा झाला, ते त्याला तुझ्या जवळच राहता आलं.
तर शेतकरी परत म्हणतो जे जे काही घडतं त्याला प्रत्येक गोष्टीला कारण असतं. म्हणजे तो शेतकरी त्याला कर्माचा सिद्धांत एवढा समजलेला असतो आणि तो स्टेबल असतो प्रत्येक स्थितीत, चांगल्या परिस्थितीतही आणि वाईट परिस्थितीतही, की प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि म्हणून हे माझ्या आयुष्यात घडलं हे त्याने पूर्णपणे एक्सेप्ट केलेलं असतं. तर मला वाटतं आपण हे एकच वाक्य लक्षात ठेवलं ना तरी आपण खूप सुखी होऊ. धन्यवाद ताई. प्रत्येक गोष्टीला असतं एवढं एकच लक्षात ठेवायला पाहिजे असं मला सकाळी वाटलं आज. मास्टर्स कोणाला बोलायचंय का? थांबू की निरोप घेऊ मी आपला? वृत्ताताई, हा. जस्ट तुम्ही तुम्ही अजून एक गोष्ट नेहमी सांगता की प्रेम पाठवा. माफ करणं कठीण असतं, पण वृत्ताताई नेहमी हे सांगतात की प्रेम पाठवा. प्रेम पाठवणं इझी असतं. आपल्याला माफ करणं थोडंसं आपल्या इगोवर येतं, पण प्रेम पाठवणं आपल्याला इझी असतं. ते कोणी असलं तर त्याला पण प्रेम पाठवू शकतो. सो रिव्हर्स सेंटेन्स की तुम्ही प्रेम पाठवा, म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की माफ करायचं ते जास्त डिफिकल्ट होत नाही. कळलं ना मला काय बोलायचं? मला ताईंसारखं नाही बोलता येत, पण ताई जे सांगतात ना त्याचा सार माझ्या मनात नेहमी हा असतो की प्रेम पाठवणं. ते फार इझी असतं. मावशी बोलू नको की मी ममता आहे म्हणून ममता पाठवत असते सगळ्यांना. ते मला खूप एक सांगायचंय easy असतं. की आजचं जे ध्यान होतं ना सदाबहार कार्यक्रमाने आयोजित केल्यासारखं वाटलं आणि असं सदाबहार गाण्यांचं आयोजित ध्यान जर झालं तर मला वाटतं मेंबर भरपूर वाढतील. फारच आनंद वाटला आजच्या गाण्यांमुळे आणि त्यामुळे एकदम ताई असं ध्यान उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटलं माहितीये का. ताई श्रुताताई ते धन्यवाद मला इतकं छान ध्यान दिल्याबद्दल. सगळी ताई गाणी सुंदर होती, मनाला ताई एक भावणारी. विचाराय ताई एक विचारायचं होतं. थोडी खुशियाला बहुत खुशिया केल्यामुळे खूप मजा आली. थोडे गम और बहुत खुशिया खूप मजा आली त्यामुळे. हम्म. हा नमस्कार होता ताई. मलाही ह्या जे तुम्ही जे सांगता ना माफीच्या, तर मी ध्यानात ना बऱ्याच लोकांना ती माफी मागितली आणि अशी काही जण निघाली ना की खूप माझी खोलवर अशा त्या जखमा होत्या ज्यांनी केल्या त्या, पण त्यांनी ना आता मला असे अनुभव आले ना की त्यांचे आणि माझे रिलेशन मध्ये खूप फरक पडलेला आहे आणि खूप चांगले रिलेशन आता उत्पन्न झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं की जीवात्मा जगाचे कायदे हे पुस्तकामध्ये सुद्धा कर्माचा सिद्धांत खूप चांगला 2-3 गोष्टी त्याने सांगितलेला आहे. म्हणजे हे खरं आहे की कर्माच्या सिद्धांतामुळेच आपल्याला अशी लोक भेटतात आणि माफी मागण्याने खूप चांगला आपले रिलेशन खूप चांगले सुधारतात आणि प्रेमही आपलं वाढतं. एवढंच मला सांगायचंय ताई. आणि आजचा विचार तुम्ही खूप छान मांडलात आज, की खूपच सुंदर रीतीने तुम्ही सांगितलं. आणि जे तुम्ही मगाशी शब्द जे सांगितलात ना, कुठले बरं आता मला आठवत नाही, माफ करण्याच्या आधी बंद कर. वेल विसर जे बोललात ना ताई, हे खूपच छान तुम्ही सांगितलं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवू आणि आम्ही लक्षात ठेवू. थँक्यू सो मच ताई. थँक्यू ताई. तुम्ही छान वाचता हे मला गोष्ट छान वाटली की आणखीन काही वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. अच्छा मास्टर्स, मी रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. भेट